आज आपण चाललेलो देवाला. कसं दिसते बघा, भाऊ पण आपला टॉप मध्ये आवरून आलता. मग काय आरो म्हणला तुझ्या मांडीवर बसणार आहे, मग बस म्हणलं मी माझ्या मांडीवर. भावाची ड्रायव्हिंग म्हणजे विषय हार्डच आहे, त्यात काय विषयच नाही. मग काय आर्या लगेच झोपला बघा मांडीवर. मग काय तवा शासनाचा आमच्यावर लईच जीव आहे, त्यामुळे आमच्याकडे सगळे नॅशनल हायवे आहेत. आरगेत आलेल्या बघायला मिळाला दिंडीचा कार्यक्रम. लगेच बघा दिंडीचा सोहळा कसला जोरात काढलेला शाळेने. दिंडीचं नियोजन तर एक नंबरच होतं भावानं, त्यात तर काही विषयच नाही. मग काय पुढे आल्यावर बघा घोडा बिडा नियोजन कट्ट केलं बघा शाळेनं. आरगेत एंट्री मारली बघा. आरगेतून बाहेर पडल्यावर खुर्चीचं स्टेशन बघा, हे खुर्चीचं स्टेशन आहे. स्टेशन तर मोठं आहे पण स्टेशनवर गर्दी काहीच नसतं. तिथून बाहेर पडल्यावर हे आपलं उगार अहिल्यादेवी होळकरांचं दर्शन झालं. उगारमध्ये लगेच एंट्री मारली बघा. एंट्री मारल्यावर काय परत कारखाना बघा, हा उगारचा मोठा आहे कारखाना. हे पण हा आमचा कार्टून बघा. नारळ काय सोडायला तयार नव्हता, नारळ धरून बसला आमचा नारळ म्हणून. मग नदीवर आलो, नदीवर गर्दी भरपूर होती. कुठलं देवळातलं शूट बघा भावानो कसा झालाय तो कमेंट मध्ये सांगा लवकर. आईसाठी देव आहे की नाही मला माहिती नाही, पण आई आहे. आणि आई आहे म्हणून मी आहे. त्यात आरोची काय मस्ती थांबतच नव्हती, कुठं जाईल तिथं मस्ती चालूच बघा ह्याची. त्यामुळे त्याला माझ्याकडे दिलतं. मग काय भावानो बदक बघून आरो काय लवकर खाली उतरायला तयारच नव्हता. आरो उतर म्हणताना उतरायला तयारच नाही.